आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकातील उगवणीपूर्व म्हणजे प्री इमर्जन्स आणि उगवणीनंतरची म्हणजे पोस्ट इमर्जन्स तणनाशके कोणती, त्यांचे नाव, वापरण्याची वेळ आणि डोस याबद्दल माहिती पाहूयात। कापूस हे खरीप हंगामातील महत्त्वाचे नगदी पीक आहे। शेतकरी मंडळींनो, तुम्हाला माहितीच आहे की कोणत्याही पिकामध्ये जर का तणांचे प्रमाण वाढले तर त्यामध्ये खत, जागा, सूर्यप्रकाश यामध्ये मुख्य पीक आणि तणे यामध्ये स्पर्धा निर्माण होते। त्यामुळे उत्पादनात घट होतेच, पण बहुतांश किडींचे यजमान ही तणे असतात। त्यामुळे कीड आणि रोगांचे पण प्रमाण या तणामुळे वाढते। तणांच्या अमर्यादित वाढीमुळे अंतर्मशागत, पाणी देणे अशा कामांना अडथळा निर्माण होतो। म्हणून कापूस लागवडीनंतर 2 खुरपण्या करून पहिले 60 दिवस कापूस फेके तणविरहित असणे गरजेचे असते, परंतु रोजगाराचा अभाव यामुळे हे शक्य होत नाही। तर अशा वेळी आपण रासायनिक तणनाशकांचा वापर करून या ठिकाणी तणावर नियंत्रण मिळवू शकतो। तर आता आपण कापूस उगवणीपूर्व म्हणजे प्री इमर्जन्स तणनाशकांची नावे, वापरण्याची वेळ आणि डोस याबद्दल माहिती पाहूयात। नंबर 1 ला आहे पेंडामिथिलिन 38.7 CS घटक असलेले तणनाशक। बियाणे लागवड केल्यानंतर लगेच कोरड्या रानावर फवारणी करावी आणि नंतर पाणी द्यावे, यामुळे चांगले परिणाम पाहायला मिळतात। याचा डोस हा 700 मिली प्रति एकर असून बाजारामध्ये आपल्याला दानुटोप सुपर किंवा UPL चे दोस्त सुपर या नावाने मिळेल। दुसरा आहे पेंडामिथिलिन 30% SC घटक असलेले तणनाशक। बियाणे लागवड केल्यानंतर 48 तासाच्या आत याची फवारणी करावी। पण इथे एक काळजी घ्यायची आहे, तणनाशक फवारणी अगोदर आपल्याला पिकाला पाणी देऊन नंतरच फवारणी करायची आहे। हे घटक असलेले तणनाशक तुम्हाला मार्केटमध्ये UPL चे दोस्त किंवा धानुकाचे धानुटोप या नावाने मिळेल। याचा डोस 1 लिटर प्रति एकर असून या नावाचे तणनाशक तुम्हाला मार्केटमध्ये UPL चे दोस्त किंवा धानुकाचे धानुटोप या नावाने मिळेल। पुढे आपण कापूस उगवणीनंतरची म्हणजे पोस्ट इमर्जन्स तणनाशकांची नावे, वापरायची वेळ आणि प्रमाण याबद्दल माहिती पाहूयात। नंबर 1 ला आहे पायरोथिओबॅक सोडियम 10% EC घटक असलेले तणनाशक। हे आपण कापूस लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी आणि तणांची अवस्था 2 ते 3 पानांची असताना फवारणी करावे। हे तणनाशक रुंद पानांच्या तणावर अत्यंत प्रभावी असून मार्केटमध्ये तुम्हाला गोदरेजचे हिटवीड आणि आदामाचे विडिओ या नावाने मिळेल। याचा डोस हा 400 मिली प्रति एकर असा आहे। दुसरा आहे क्युझॉलपॉप इथाइल 5% EC घटक असलेले तणनाशक। याची फवारणी आपण कापूस लागवडीनंतर साधारणतः 20 ते 25 दिवसांनी तणांची अवस्था 2 ते 3 पानांची असताना फवारणी करावे। हे गवतवर्गीय पानांवर अत्यंत प्रभावीपणे कार्य करत असून स्पर्शजन्य आणि अंतर्प्रवाही अशा पद्धतीने काम करते। हे मार्केटमध्ये तुम्हाला धानुकाचे टर्गा सुपर या नावाने मिळेल। याचे स्वतंत्र फवारणीसाठी जर प्रमाण पाहिले तर 300 ते 400 मिली प्रति एकर असे आहे। हे आपण अगोदर सांगितलेल्या तणनाशकासोबत एकत्रितपणे फवारणी करू शकता, म्हणजे गवतवर्गीय आणि रुंद पानांचे तण दोन्ही पण कव्हर होतील। याचा डोस पाहिला तर हिटवीड 400 मिली आणि टर्गा सुपर 300 मिली प्रति एकरी फवारणीसाठी वापरावा। तिसरा आहे सर्वांच्या आवडीचे आणि सर्वांना परिचित असलेले पायरोथिओबॅक सोडियम प्लस क्युझॉलपॉप इथाइल घटक असलेले तणनाशक। हे आपण कापूस पीक लागवडीनंतर 25 ते 3 दिवसांनी आणि तणांची अवस्था 2 ते 3 पानांची असताना फवारणी करावे। हे गवतवर्गीय आणि रुंद पानांच्या तणावर अत्यंत प्रभावीपणे नियंत्रण करते। प्रति एकरी डोस हा 450 मिली आहे। हे घटक असलेले तणनाशक तुम्हाला बाजारामध्ये गोदरेजचे हिटवीड मॅक्स आणि बायरचे घासा या नावाने मिळेल। आपल्या कापूस पिकामध्ये नेमकं कोणत्या प्रकारचं तण आहे त्यानुसार वरीलपैकी कोणत्याही एका तणनाशकाची फवारणी करून आपण आपल्या कापूस पिकातील तणावर नियंत्रण मिळवू शकतो। बरं, ही तणनाशक फवारणी करताना काय काळजी घ्यावी ते पाहूयात। तणनाशके फवारणी केल्यानंतर 8 दिवसापर्यंत आपल्याला डवरणी किंवा कोळपणी करायची नाही। तणनाशक फवारणी करताना फ्लॅट फॅन नोझलचा वापर करावा आणि शक्य असेल तर ढगाळ वातावरणामध्ये फवारणी करू नये। उगवणीपूर्व तणनाशकांची जर उन्हामध्ये फवारणी झाली तर एकदम चांगला रिझल्ट मिळतो आणि तणनाशकाची फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असणे पण आवश्यक आहे। आणि उगवणीपूर्व तणनाशकाची फवारणी पेरणीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पूर्ण बी झाकल्यानंतरच करावी। शेतकरी मंडळींनो, तुमच्या भागात कापूस पिकामध्ये तण नियंत्रणासाठी कोणती फवारणी करता किंवा खुरपणी करता कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत राम राम।